गेली अनेक वर्षापासून आदिवासी, महादेव कोळी, मनेर, वारलू या जातीच्या लोकांनी मोर्चे आंदोलने करून शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र आतापर्यंत अन्यायग्रस्त जमातीला न्याय मिळालेला नाही. शिकलेली मुलं आणि मुली जात वैधता प्रमाणपत्रा अभावी शासकीय नोकरीपासून किंवा अनेक योजनेपासून हा समाज वंचित आणि विखुरलेला आहे. सदरील प्रकरणाबाबत मुखेड तालुक्याचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला, परंतु याबाबत कसलाच विचार केला गेला नाही. मात्र मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेतल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी आभार व्यक्त केले. तसेच जात वैधता धारक यांच्या रक्तनात्यातील नातेवाईकांना वैधता तात्काळ देण्याबाबतचा शासन निर्णय आणि प्रलंबित जात वैधता प्रस्ताव सकारात्मक निकाली काढण्याबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉक्टर तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार ज्ञानेश्वर चौगुले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश दादा पाटील आणि इतर 25 आमदारला या बैठकीला उपस्थिती होती. तसेच कोळी समाजाचे नेते वसंतराव संबुटवाड आणि मनेर वारलू समाजाचे ज्येष्ठ श्री मारुतराव देगलूरकर, तसेच समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय अन्नमवाड आणि डॉक्टर अमोल कलेटवाड हे सर्वजण उपस्थित होते. याबाबत वरील सकारात्मक बैठक झाली असून पुढील बैठकीत योग्य आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी सदर प्रकरणे तात्काळ मार्गी लावून अन्यायग्रस्त जमातीला न्याय देण्याची मागणी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड.